प्रिया आज तुम्हाला मकर संक्रांतीचा स्पेशल तिळगुळ कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हा तिळगुळ जास्त करून रत्नागिरी साईडला बनला जातो, तर हा मुंबई साईडला तर जास्त करून दिसतच नाही कोणाकडे, कारण हल्ली तर एवढं मुंबई फास्ट झाले की कोणाला वेळच नाही मिळत काही तिळगुळ वगैरे करायला, सगळे बाजारातूनच विकत आणतात। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते। एकदम सोपी रेसिपी आहे, फक्त 5-10 मिनिटं तुम्ही या रेसिपीला द्या, बघा किती मस्त आणि सुंदर तिळगुळ होतो। तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला लावून घ्यायचे, आणि हा कूट आपण लाडूला कसा एकदम जाड करतो तसा जाड नाही करायचा आहे, एकदम बारीक, जसा आपण भाजीला वगैरे वापरतो ना शेंगदाण्याचा कूट, तसा आपण एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। आणि तीळ जेवढी वाटी आपण शेंगदाणे घेऊ तेवढेच वाटी आपण भरून तीळ घ्यायचे। तीळ चांगले भाजून घ्यायचे आणि अर्धे अर्धे आपण, एक वाटीत आता मी हे अख्खे तीळ ठेवलेले आहेत आणि एक वाटीत असे हाफ क्रश तीळ केलेले आहेत। हे एक वाटी भरून मी तीळ घेतलेले, त्याचे अर्धे अर्धे भाग केलेला आहे। त्या अर्धा भाग मी काय केलेला आहे, मिक्सरला हाफ क्रश केलेला आहे आणि एक वाटीमध्ये फुल असे ठेवलेले आहेत मी। आणि आता हे गूळ आपण हे कुठलं वापरायचं आहे, आपण नेहमी यूज करतो ते गूळ वापरायचं आहे, चिक्कीचा गूळ नाही वापरायचा आहे। लाडूला आपण चिक्कीचा गूळ वापरतो, पण ह्या तिळगुळसाठी आपण साधा गूळ वापरायचा आहे। आणि ही वेलचीची पूड आहे। चला तर आपण आता करायला सुरुवात करूया तिळगुळ। पहिली आपण एक मोठी वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट टाकते, हा हाफ क्रश केलेला तिळाचा कूट टाकते, नंतर हे तीळ टाकते, नंतर हे गूळ टाकते आणि हे वेलचीचा पूड टाकायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे हे बघा। आता हे आपण चांगलं असं मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे। चांगला हा गूळ आहे ना, हा एकदम असा सुटसुटीत करायचा, आपण एकदम बारीक बारीक असा करायचा हा गूळ, एकदम तो बुका आहे ना त्याच्याबरोबर एकदम हा गुळाचा पण असा बुका व्हायला पाहिजे, असं आपण करायचं आहे। हे मस्त असं, म्हणजे हे दिसायला मोठे मोठे हे आहेत ना गुळाचे हे गड्डे, हे दिसायला नको, असे एकदम हे स्मॅश करून घ्यायचं ह्याच्याबरोबर चांगलं असं। हा तिळगुळ कसा मस्त एकदम लागतो, पण एकदम छान सुंदर लागतो, हळदी कुंकूला वगैरे तुम्हाला द्यायला वगैरे एकदम छान तिळगुळ आहे असं। हे एकदम आपण बनवणार आहोत, एकदम छान। लहान मुलांना तर हा खूप आवडतो हा तिळगुळ, गावा साईडला खूप बनवतात। आता हल्ली तर इकडे तर कोण बनवतच नाही आहे, कोणाला वेळ नाही आहे, पण हा एकदम वेळ देण्यासारखा तिळगुळ पण नाही आहे। एकदम थोडासा 5-10 मिनटं या तिळगुळाला तुम्ही दिलं तर एकदम लगेच होतो हा तिळगुळ आणि एकदम छान होतो। हे बघा, अशा प्रकारे हा तिळगुळ चांगला असा बनलेला आहे। तुम्हाला जर अजून हवा असेल तर तुम्ही घालू शकतात गोड बघून, कारण कोणाकोणाला गोड कमी आवडतं तर कोणाकोणाला गोड जास्त आवडतं, तर तुम्ही गूळ तुमच्या प्रमाणे अजून टाकू शकता। आणि हा तिळगुळ तुम्ही मस्त बरणीमध्ये भरून ठेवू शकतात, 3 आठवडे तरी तुम्ही मस्त यूज करू शकतात। हा तिळगुळ तुम्ही ह्या संक्रांतीला करून बघा। आता मी हा एका बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे हा तिळगुळ रेडी आहे आणि हा तिळगुळ तुम्ही नक्की करून बघा। या संक्रांतीला स्पेशल हा तिळगुळ बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।